आधीच्या काळातली चातुर्मासातील व्रतवैकल्य शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कशी उपयोगी होती आणि आताच्या काळात आपण काय करू शकतो हे बघूया। आमच्या लहानपणी चातुर्मास सुरू झाला की अगदी घरात धामधूम असायची। लहान मुलांना पत्री आणि फुलं आणायला पिटाळलं जायचं। घरातली आजी काकू एवढंच कशाला, शेजारच्या घरातल्या सुद्धा आजी काकू आम्हाला फुलं पत्री आणायला पिटाळायच्या। कोणाचा पारिजातकाच्या फुलाचा संकल्प असायचा, कोणाला बेलाची पानं व्हायची असायची, तर कोणाला तुळशीचं पान व्हायचं असायचं। आम्ही घरातली मग सगळी मुलं, आजूबाजूची मुलं सगळे मिळून मग हे पानं फुलं गोळा करायला पळायचो। अगदी मज्जा यायची। सगळ्यांनी मिळून एकत्र फुलं गोळा करायची, पानं गोळा करायची आणि ती घरात आणून द्यायची। आणि घरात आणल्यावर आम्हाला मिळायचा खडीसाखरेचा खडा। आपण जर या व्रतांकडे नीटपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की याच्या मागे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्याचाच उद्देश आहे। मुलांना एकत्रित करून फुलं पत्री गोळा करण्यामागे आपण आता जे म्हणतो टीम वर्क, तोच तर उद्देश होता। सगळी मुलं मग आपल्या घरात नाही, शेजारच्या नाही असा कुठलाही विचार न करता आपल्या घरच्या आजी काकू यांना हवं म्हणून फुलं पानं हे गोळा करायला धावत असत। आणि हे करत असताना सगळे एकत्रितपणे हे काम करत असत। तसंच यामध्ये संयम किंवा दांडगाईने काम नाही करायचं, शांतपणे सोपवलेलं काम करायचं हे पण नकळत शिकलं जात असेल। कारण तुम्ही जर बघितलं असेल तर पारिजातकाची फुलं अतिशय नाजूक असतात। ती जर तुम्ही धटिंगणपणे उचलली तर ती कोमेजून जातात, तुटतात। तेच पानांच्या बाबतीत सुद्धा घरून सांगितलेलं असायचं की पानं तोडत असताना किडलेली पानं, तुटलेली पानं ही चालणार नाहीत। त्यामुळे साहजिकच मुलं पानं गोळा करताना सुद्धा शांतपणे नाजूकपणे त्या झाडाची पानं फुलं तोडत असत। आणि ही सगळी आणून आपापल्या घरामध्ये किंवा शेजारच्या घरामध्ये ही मुलं नेऊन देत। मग कोणाची जास्ती असतात, कोणाची कमी असत, पण ह्यामध्ये आपोआपच यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती पण येत असे। म्हणजे बघा या एकाच व्रतातनं मुलांमध्ये खिलाडू वृत्ती, शांतपणे काम करण्याची सवय आणि टीमवर्क या गोष्टी आपोआपच रुजवल्या जात असत। आता ही पानं फुलं कशी होती तर पारिजातक, तुळस, बेल म्हणजे ह्या सगळ्या या काळात लागणाऱ्या औषधी वनस्पती। लहानपणापासूनच मुलांना या काळात लागणाऱ्या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी हाही उद्देश यामागे होता। या दिवसात व्हायरल किंवा इन्फेक्शस आजारांचं प्रमाण जास्ती असतं। या सगळ्यावर पारिजातक, तुळस, बेल हे गुणकारी आहे। त्यामुळे ही पानं फुलं किंवा वेगवेगळ्या प्रकारची गणपतीत लागणारी, मंगळागौरीला लागणारी, हरताळकेला लागणारी पत्री आणून दिली की आजी किंवा काकू जवळ बसून त्या सगळ्या पानांचं महत्त्व पटवून देत असे। आणि लहानपणापासूनच मुलांना या वनस्पतींची चांगली ओळख होत असे। मुलांना खडीसाखर देत असताना त्यांनी योग्य पद्धतीने काम केल्याचं रिवॉर्ड आणि या काळात होत असलेला पित्तप्रकोप या दोन्हीचा विचार होता। दिव्यांची आवस किंवा दीपपूजन यामध्ये मनातील नकारात्मक भावना काढून तिथे सकारात्मक भावना निर्माण करणं हा उद्देश असे। नागपूजा करत असताना आपला देश कृषीप्रधान आहे, यामुळे नाग आणि इतर प्राणीमात्रांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांचं पूजन करणं। जिवतीचं पूजन यामध्ये आपले कौटुंबिक नातेसंबंध चांगले जिव्हाळ्याचे असावेत आणि कुटुंबांनी एकत्र एकोप्याने राहावं हा त्याचा मागचा उद्देश असे। नागपंचमी किंवा मंगळागौर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जात असत आणि या वेळेला म्हटली जाणारी गाणी सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असत। आता हल्ली जे आपण म्हणतो की व्हेंट आउट व्हायला पाहिजे, हे सगळं व्हेंट आउट होणं या खेळांमध्ये साध्य होत असे। कारण खेळांची जी गाणी असत त्यामुळे आपल्या मनातला राग, द्वेष सगळं बाहेर पडून जात असे आणि ह्या बायका मुली मोकळ्या मनाने परत आपल्या घरी जात असत। दुसरा उद्देश म्हणजे हे खेळ अशा पद्धतीचे असत की त्याच्यामुळे तुमच्या शारीरिक लवचिकपणा, शारीरिक कसरत आपोआपच होत असे। चातुर्मासात दाखवले जाणारे नैवेद्य सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असत। यामुळे नागपंचमीचे दिंड असतील किंवा गणपतीतले मोदक असतील, हे सगळे प्रकार उकडून केले जातात। याचं कारण पण आपला अग्नी आणि पचनशक्तीचा विचार हेच आहे। या सगळ्या सणावाराला नैवेद्य दाखवताना यामागे सुद्धा आपला संयम
लहानपणापासूनच निर्माण व्हावा, की कुठलीही गोष्ट केली की लगेच खाल्ली, बघितली, छान म्हटलं असं नाही. पहिल्यांदा त्याचा नैवेद्य दाखवायचा, देवाजवळ ठेवायची आणि मग ती खायची. यामध्ये नकळतच सगळ्यांना संयम शिकवला जात असेल. आता सध्याच्या काळात या सगळ्या गोष्टी काही शक्य नाहीत हे मलाही माहिती आहे. पण मग सध्याच्या काळात आपण काय करू शकतो? सध्याच्या काळात आपण चातुर्मासात बघितलंय की आजकाल व्हायरल आजारांचं प्रमाण तर खूप वाढलेलं आहे. मग आपण ह्यापासून काही नियम घेऊ शकतो का, किंवा अशी काही नवीन व्रतं करू शकतो का की ज्यामुळे या काळात आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील? या वनस्पती कदाचित तुमच्या अंगणात नसतील, शेजारी पाजारी नसतील, पण तुम्ही या वनस्पतींची चित्राद्वारे मुलांना ओळख करून देऊ शकता, त्याचं महत्त्व सांगू शकता आणि जिथे बागेमध्ये किंवा आजूबाजूला त्या वनस्पती असतील तिथे प्रत्यक्ष नेऊन त्याचा स्पर्श कसा आहे, ती कशी दिसते हे तुम्ही दाखवू शकता. दुसरा चातुर्मासातला नियम करू शकतो म्हणजे सणावाराला अगदी तो पदार्थ करणं जरी जमलं नाही तरी त्या सणाचं महत्त्व, त्या पदार्थाचं महत्त्व हे तुम्ही मुलांना सांगू शकता. दुसरा चातुर्मासातला नियम तुम्ही असा करू शकता की अग्निमंद असतो, पचनशक्ती कमी असते, याचा विचार करून सगळ्यांचा आहार हा साधा असावा, सात्विक असावा, रात्रीचं जेवण हलकं असावं, असा नियम तुम्ही 4 महिने नक्कीच करू शकता. या 4 महिन्यात जेव्हा शक्य असेल, जेव्हा सुट्टी असेल, तेव्हा आजूबाजूच्या मित्रमंडळींना किंवा मुलांच्या मित्रमंडळींना गोळा करून काही खेळ घेणं की ज्यामध्ये मोबाईल, टी व्ही या कुठल्याही स्क्रीनचा वापर नसेल, असे खेळ की ज्याच्यामधनं आनंद मिळेल, सगळ्यांनाच त्यातनं उत्साह मिळेल, असे खेळही तुम्ही खेळू शकता. अजून एक व्रत म्हणजे सोशल मीडिया किंवा स्क्रीन टाईमचा उपास. घरातल्या सगळ्यांनी मिळून आठवड्यातला एखादा दिवस किंवा दिवसातले काही तास आपण हे व्रत करायचं ह्या चातुर्मासात ठरवूया. चला तर मग या चातुर्मासात आपण हे नवीन नियम करूया. पाळणार ना मग तुम्ही सगळे चातुर्मास? असेच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन विचार रुजवण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.